ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज के विनायक जीवामुक्त सक्रम सुखतम ज्ञानदान परायण विनायक गुरु वंदे भगवती ज्ञान प्रदापल ज्ञानेशु भगवान अवतीर्ण रंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यो। अथ युति संघ से धर्म बिगाड़। जो सुहा पिंजरे में बंद हुआ, सिखयो बोलत शुद्ध अशुद्ध हुआ। तैसे जो कुछ नारी सिखावत, सो गुरु पितु मात ही सुनावत। जैसे मोर मोरनी आगे, नाची रिझाय आप अनुरागे। तैसे विविध वेश करीतिय को, मन रिझाय रिझत मन पिय को। जब धूनो को मन अनुराग्यो, तबही मदन मदिरा मद जागो। भये बावरे वसनहु त्यागे, अति उन्मत घूरन पुनि लागे। प्रेत रूप धरी नग्न अमंगल, भिरी फिरी भीरत मेष मन दंगल। बंद पडलं बघ। जो लूटत मद्यपी मतवारो, गिनत मलिन गलिन मनारो। त्यू नरनारी मदन मद अंधे, अति गलिन अंगन में बंधे। करत मदन मद भ्रम जे मनकू, हे अचरज सुनी त्यागी जनकू। विषय असा, इथं दोनच शब्दाचा विषय आहे हा। स्त्रीच्या स्वाधीन झालेला जीव आणि स्त्रीच्या शरीराचं वर्णन एवढं। स्त्रीच्या शरीराचं वर्णन अमंगळ आहे, अशुद्ध आहे, घाण आहे, अपवित्र आहे, संपणार आहे, रक्तमासाचं कोतळ आहे, गुघाणीचं ठिकाण आहे, हे त्याचं वर्णन आहे स्त्री देहाचं। सगळे देह तसेच आहे, पण त्या सांगायचा विषय जेव्हा गुंततात त्याच्यामुळे ते सांगायचं। आणि याचे मदन अवस्था असल्यामुळे, तरुण अवस्था असल्यामुळे, विषयासक्ती असल्यामुळे तिथं तो थांबला जातो आणि तिच्यात ते गुंतवून आयुष्याचं वाटोळ होतं झालं, एवढं त्यातलं तात्पर्य आहे। आणि हे कोण? हे विषय पामरचा विषय। विषय पामर या शब्दाचा अर्थ, ज्याला शास्त्र संस्कार नाहीत, ज्याला आसुरी विद्याचा विचार आहे, अखाद्य आहे, अपोय आहे, असे लोक याच्यामध्ये गुंतलेले असतात। बाकीचे गुंतायचे मला पण महत्त्वाचा विषय तो। हां चला। नसे मदन मदते मती नरकी, लखत न उंच नीच पर घरकी। आणि ही लोक जे असणारे ते काय सांगावं, नाथाने भागवतात इतका विस्तार केला। या माणूस म्हणतोय एकाच वेळेस काय बोकडासारखा आहेस का, पण बोकड्यापेक्षा हा नीच आहे। हो, नाथाचा भागवत तुम्ही वाचता पण तुमच्या लक्षात राहत नाही। बोकडापेक्षा माणूस नीच आहे त्याला। बोकड, आता विषय सांगायचा म्हणून मला सांगायचा आहे, मला गणित सोडायचं म्हणून गणित सोडावं लागतं आहे मला। तिथं जो आकडे येईल तिथं ज्याची गरज तेच सांगावं लागेल मला, त्या दृष्टीने आम्ही सांगतो। इतका माणूस बुद्धिहीन आहे नरदेहातला, पशु बरं। आता तुम्ही बोकड म्हणतात, पशु म्हणतात, पण जर गाय म्हणा, कोणी पशु मादी, त्यातलं जर गर्भधारणा झाली तिला, तर हा वास घेत नाही बोकड। आणि गर्भधारणा झाली तर याची संगती राहते, म्हणून माणूस नीच आहे। याला पामर म्हणावं, याला विषयी म्हणावं। म्हणून हे का सांगायला लागलेत, परमार्थाला साधक अवस्थेमध्ये ह्याची खूप प्रतिबंधता आहे। ही खूप आडवी येतात,
हे दोन आहेत ना विषय आणि बायका हे खास परमार्थाचे विघ्न आहेत, म्हणून त्याचा विस्तार करायला लागला. आणि कोणाला पुन्हा कोणत्या अधिकाऱ्याला? मध्यम अधिकाऱ्याला. त्याच्या दृष्टीला हे काही सांगितलं का? नाही. मग कोणाला सांगायला लागलेत? ज्याला परमार्थ आवडतो आणि प्रपंच सुटत नाही. ज्याला परमार्थ आवडतो आणि प्रपंच सुटत नाही, अशा करता प्रपंचाचं स्वरूप जास्त सांगावं लागलं. प्रपंचाचं स्वरूप सांगितल्यानंतर माणूस तिथून जागा होतो आणि चिंतन वाढतं, म्हणून हे सांगायचे आहे ना. आणि त्यातले त्यात मुख्य विषय जर असेल तर रात्री मी सांगून गेलो तुम्हाला, नागसो नागिनबुरी, नागसतो नागिनबुरी, काटच लहर आहे, नागिन सोच स्त्री बुरी, देखच लहर आहे. इतकं वाईट आहे झालं. म्हणून साधका करता इतकं स्पष्ट बोलावं लागतं, म्हणजे तो साधक तिकडं जात नाही, चिंतन वाढतं त्याच्याकरता. आणि ही मध्यम कार्याला विषय, मध्यम अधिकारी तो कोण आहे? अदृष्टी. चला मग आता तुम्ही म्हणताल मी स्त्री आहे ना, तुम्ही मला जर विचारलं मी स्त्री आहे मग कसं काय करायचं, तर बाबा त्याच्या दोन प्रकार आहेत. एक स्त्री नरकाला नेते आणि एक स्त्री उद्धार करते. ते कोणते? अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी यांच्याकडून उद्धार होतो. जनाबाई, मीराबाई, सुखबाई, कर्णपात्रा, गार्गी, शबरी, मैनावती, चंपावती, मदलसा याच्याकडून उद्धार होतो. हे त्यांचं शरीर बायांचं आहे, पण ते महात्मे आहेत. म्हणून काही महात्मे स्त्रिया हे महात्मे आहेत. आता अनुसया, आता जिच्या पोटी दत्ताचा अवतार त्याला काय म्हणावं? शक्य आहे का? नरकाला जावं लागेल नाही, कल्पकल्पचं वाटत होईल ना. अनुसयासारख्याला, सीतामाता श्रीला असे जर हलके विचार पाहिले त्यांचं वाटोळ होतं आहे. म्हणून तुकोबारांचं ह्याचं सांगितलं आहे, ह्या स्त्रियांचे जर नावं घेतले तर माणूस पुण्यवंत होतो. त्यांच्या हरिपाठ, तुकोबाराच्या हरिपाठामध्ये अहिल्या, द्रौपदी, नित्य, सारा म्हणजे जे यांचे जे उच्चार करतील त्याला पुण्य लाभतं असं म्हणतात. आणि त्याचा उलट ज्या स्त्रिया आहेत त्याच्याकडून नरक होतो. हो चला, दोन्ही भाग शास्त्राला दोन्ही सांगावं लागते ना, नाहीतर ह्याच्यावर आरोप येईल ना. या महान महात्म्य असणारे जनाबाई, मीराबाई, सुखबाई, कर्णपात्रा, गार्गी, शबरी, मैनावती, चंपावती, मदलसा, चोडेला यांच्यावर आरोप येईल. पण यांच्याकरता भगवंताने काय काय केलं नाही. मीरेसाठी विष घेतलं आहे, सुखबाईकरता बांधून घेतलं आहे. सगळ्या महिला जे भक्त त्यांचे संकट स्वतः भगवंत काढले. हो हे जरा लक्ष, म्हणजे दोन्ही बाजू लक्ष ठेवायचे. एक बाजू खाली नेणारे आणि एक बाजू सुख देणारे. सुख देणारे संत मालिकेतले जे महिला त्या, आणि याच्या विरोधात त्याची नरकाला येतात. चला येहू बावरी मदन बनाई, हां हे मदन, हे दुःख सुखदाई. म्हणून हे जे असणारे मदनवाले माणसं, तरुण असलेले माणसं नरकाला जातात, त्यांच्यामुळे नरकवास होतो. म्हणून विषय याला सोडायचा झाला, विचाराने त्यांचा संबंध ठेवायचा नाही झाला, त्याचं साधन बनवायचं झालं. प्रपंच साधन आहे रे, तुम्हाला कळा ना गडे हो. प्रपंच ही साधन भगवत प्राप्तीचं, पण त्याचं वर्म कळावं लागतं. प्रपंच नुसतं भोगायचं नाही, प्रपंच नुसतं आयुष्य त्यात काढायचं नाही, त्याच्यातून सगळं परमार्थ होतो. श्रीमंतीतून परमार्थ होतो आणि गरिबीतून परमार्थ होतो. स्त्रीच्या संगतीने परमार्थ होतो, स्त्रीच्या संगतीने नरकाला जातो आणि स्त्री वाचून परमार्थ होतो. परमार्थ अधिकाऱ्यावर आहे, विषयाचा संबंध. याचं थोडं तुम्हाला सांग, बारीक चिंतन आज कळेल न कळेल. हे सगळं जगत देवाने केले ना, मग तिथं स्त्रीबुद्धी ठेवायचं तुला काय कारण आहे? कुठं कळतं हे? जयापासून सगळे महिमंडळे झाले, तो हा पंढरीचा राणा. पण हे सगळं जग स्त्री कोणी देवाने केलं का भूताने केली? तसं नाही झालं. पण बुद्धिहीन माणसाला इतकं स्पष्ट बोलावं लागतं. आणि जे तज्ज्ञ लोक आहेत ते त्या अधिकारीच होतात. ते याचं खूप मोठं व्याख्यान आहे, पण वेळ नाही मला त्याला. स्त्रीमुळे नरकाला जाता येते, स्त्रीमुळे भगवंताची प्राप्ती होते. स्त्रीमुळे भगवंताची प्राप्ती होते. सांग ना, अनुसयामुळे दत्ताची प्राप्ती झाली का नाही? मग आत्रेला काय वाटलं असेल?
तसं नसतं हे, त्याचं वर्म लक्ष आलं पाहिजे. म्हणून याला एक शब्द सांगायचा होता, माझ्या गुरुजीची आठवण झाली. गुरुजीनं मनोमय सृष्टी सुख दुःखाला कारण आहे, ईश्वर सृष्टी सुख दुःखाला कारण आहे. ईश्वर सृष्टी म्हणजे ही जग ज्याने निर्माण केलं, स्त्रीचा देह, पुरुषाचा देह, पशुचा देह, मानवता, हे सगळं भगवंतांनी निर्माण केलं आहे. पण त्याच्यामध्ये मनोमय सृष्टी जी आहे, मनोमय सृष्टी म्हणजे मी आणि माझं जे म्हणायचं त्याला मनोमय सृष्टी म्हणा. आणि मी आणि माझं जे ते तुम्हाला वाटतं ते दुःखाला कारण आहे. झालं का की हे मी माझं म्हणतो न कळल्यामुळे म्हणतो. हे सगळं जगत देवाने केलं आहे आणि देवाने जगत करून हे तुला खऱ्या सुखाच्या प्राप्तीचं साधन दिलं आहे. पण फार अवघड आहे झालं. त्याचा विनियोग कळला पाहिजे. विषयाचा त्याग नाही, विषय साधन आहेत. म्हणून हे मी काल सांगितलं आम्ही गुरुजींचं, खाण्याकरता खायचं का जगण्याकरता खायचं का मुक्त होण्याकरता खायचं. काही चवीकरता खातात, काही खाण्याकरता खातात आणि काही मुक्त होण्याकरता खातात. जेवण करून भगवंताचं चिंतन करायचं ना, बाकीच द्या सोडून. म्हणून हे विषयाचं एवढे जे विटंबना करायला लागले शास्त्र, ते मूर्ख लोक करतात. प्रबल काम मदिरा मद जागे, तब द्विजतीय धानकते लागे. हां, आता जे हे दारू पिणारे लोक आहे ना, त्या दारूमुळे ह्यांचं वाटलं. तसंच या स्त्रीच्या नादामध्येही लोक वायाला जातात. पिये मदन मदिरा नरनारी, ऐसे करत अनंत खुवारी. म्हणून असे नरनारी मदिरा म्हणजे एक मद्य पदार्थ दारूसारखा ही आहे. त्याच्यामुळे त्याचा विचार करायचा आणि त्याचा त्याग करायचा. कामदोष यू नरही बिगोवत, प्रकट सुंदरी सोतीय जोवत. आता काम आणि क्रोध कशामुळे होतो. आता दोन उदाहरण, मोठे उदाहरण दोन कळण्याकरता. ते महात्मे आहेत पण आपल्या कळण्याकरता. रामरावचं भांडण बायका करता आणि पैशाचं भांडण कौरव पांडवा करता. कौरव पांडव पैसा करता भांडण म्हणजे राजा करता, आणि रामरावचं झालं सीते करता. म्हणजे हे दोन्ही विषय घातक आहेत, असा त्याचा एक अर्थ होतो. पण ते जर तुझ्या तपश्चर्याने, ते जर तुझ्या तपश्चर्याने जर बनवलं तर त्यांचा उद्धार होतो आणि तुझा उद्धार होतो. आमचे गुरुजी एक म्हणायचे विनोदाने, खूप गुरुजी सांगावं काही बी. आज त्याच्या मुलं निवळ वेड आहेत म्हणायचे, मुलं वेड आहेत म्हणायचे. कसे, आताच्या मुलीने जर विचारलं माझं आयुष्य तुमच्या हाताखाली द्यायचं, माझा उद्धार करा मग होईल सगळं. कोण म्हणते, एक तर म्हणते मुलं तसलेच करावं. ते म्हणायचं आहे. तुम्हाला नीट ऐका, खूप महत्त्वाचा विषय, हसत नाही, ही फार डोक्याचा विषय. घरात जर मालकीन पतीवर असेल, मालकाला अपेक्षा येतच नाही. सांग कशी बोंबायची. आता घरात जर पतिव्रता असेल माऊली, ती आता माझी कृष्ण नाव काढावं तितकं कमी आहे. तिचं नाव घेतलं तर मला असं वाटतं की काय भगवान कुठं आहे ते. तिचा आचार, अरे तिच्यामुळे 20 लोकांना दत्ताचं दर्शन झालं. ह्याच्या आईची एवढी शक्ती का, माणूस नाही ती, त्याला काय नको वाटत नाही झालं. तिचं तप फार मोठं वेगळं आहे. आता म्हणतेच प्रसंग काय आहे, पण तिच्या तपाला जोड नाही झालं या कालावधी. असतील आणखी, माझा परिचय नाही, पण त्या मुलीसारखी तपश्चर्या कोणाचीच नाही झालं. अनुभव 20 लोकांना दर्शन झालं दत्ताचं तिच्यामुळे. आणि बिन तेलाची गाडी आली परभणीची परळीपर्यंत, तिची तपश्चर्या आहे. पण हे कुठं कळायला लागले कोणाला, तिचे लय तपश्चर्या आहे. म्हणून मग अशा स्त्री मोक्षाला नेतात आणि त्याच्या उलट स्त्रिया रामकृष्ण हरी. मग त्याच्याकडे त्याग करायचा. आणि अशा हाडं कातड्याला कोण बोलतात, बुद्धिहीन लोक. काय असते तिथं, हाड कातडं, मांसाचे गोळे, रक्तमांस, हाडाच्या मोळ्या, यापेक्षा आहे काय त्या देहामध्ये, एवढं काय गुंतायचं. पण बुद्धिहीन माणसं, विषयासक्त माणसं तिथं आयुष्याचं मात्र करायला लागले. तेच जर विधीनं जर तुम्ही विषय बघला तर तेच तुम्ही भगवंताची प्राप्ती होऊ शकते. आणि तेच जर पशुसारखं, अरे पशु नावसुद्धा चुकीचं आहे. पशुला विधी आहे, तुम्हाला विधी नाही झालं. विधीमध्ये नेम नाही आहे तुम्हाला. भांडणं का होतात बाप लेखाचं, बापाला विचार कशी झक मारली तो म्हणून. त्याचं हे कारण आहेत.
मुलगा वाईट नाही, बाप वाईट नाही, तुमच्या व्यवहाराची अक्कल नाही ही वाईट आहे. व्यवहाराची अक्कल. आता सांगतो, हे ऑपरेशन करणं महापापाचं लक्षण आहे. बालहत्या आहे, आरोग्यता बिघडते. हां, अरे शास्त्राच्या नियमाने जर वागलं तो शरीर आरोग्य राहतं, सत्वशील राहतं आणि भगवंताची सेवा होते. खुशाल आम्हाला सांग, बाबा आमचे 2 ऑपरेशन झाले, उठीतून म्हणत असतो ऑपरेशन सांगणार आहे. मूर्ख लोक. हे का सांगायला लागलो मी की हे विषय घातक परमार्थाला ज्याला करायचं आहे, ज्याला खरं सुख मिळवायचं आहे, ज्याला अविनाश सुख मिळवायचं आहे, ज्याला जन्ममरण चुकवायचं, त्याच्याकरता हे आहे. प्रपंचिकाला आम्ही बोलतच नाही. आमचे गुरुजींनी सांगा मेलेलं उंदऱ्याचा आमचा काही संबंध नाही. मग ती सावकार असतात, भटजी शिरजी असतात, सगळं मेलेले. मग सत्य होईल. चला, शास्त्र ज्यावेळेस उपेक्षा करतं त्यावेळेस साधकाची सावधगिरी असते. हे एवढे जे विस्तार सांगायला लागले साधू संत, ते साधकाला हुशार राहण्याकरता. कारण परमार्थावर सगळं खरं. मदळसाने मुलाला काय सांगितलं? मदळसा आई काय सांगते मुलाला? हा धे नाशवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांधा, रव रव दुर्गंध रे अमावळतीचा बांधा. अरे असं आहे. मग उठ रे पुत्र, जाय श्री गुरु शरण. ती आई म्हणते बाळा उठ आणि श्री गुरु शरण जा. ही ती आई. हा धे नाशिवंत मळमूत्राचा बांधा. हे नाशिवंत आहे आणि मळमूत्राचा कोटाडच आहे ना. काय त्यात नाकातून शेमूड निघतो, डोळ्यातून चिपडे निघते, तोंडातून बेडके पडतात. आता काय ह्याच्यापेक्षा स्पष्ट काय सांगू. तर त्याला म्हणते चंद्रासारखी मुलगी आहे आणि सूर्यासारखा मुलगा आहे. कोण कुठं निघाला हा विषय त्यालाच माहिती, आपल्याला काय माहीत नाही. इतका जीव खाली गेलेला आहे. नाही झालं हे तोचा विषय नाही. हा आमच्या काही वेळेचा विचार आहे. आम्ही कुठं काय होतं चंद्रासारखा ना पोट, त्याच्या पोटात बघ काय ते. चला, याते अतिस्वरूप तिय दुःखदा, ताको त्याग कहत मुनी सुखदा. याचा जे विस्तार केला ऋषीमुनीने हे त्यागाकरता केला आहे. त्याचं कौतुक नाही. विषयाचं सेवन शास्त्राच्या नियमाने जर आता काय सांगू नाही सांगत झालं. शास्त्राच्या नियमाने वागलं सुख होईल एवढंच बोलतो. विस्तार नाही करते. विस्तार करून उपयोगच नाही. तर आता महाराजाचे लेकरं महाराजाला जोडीने आणतात. हां, तो काय महाराज आहे का रे? या नारायण माऊलीच्या पोरानं 3-4 वेळेस गळ्याला फाशी दिलं मग पिंपरी करायच्या आहे तुम्हाला माहीत. आणि आता सांगता आई बाप सेवा करा, लाज वाटते त्याला सांगायला. तसं नसतं ते. हा, आपली घेऊन चालायचं असतं. जिसकी करी उसके साथ. जो स्वरूप तिय में अनुरागत, विष सम दुखद पेकी नाही भाग. अरे विषापेक्षा विष आहे रे बाबा. आता विष तरी एका जीवाचा घात करते आणि विषारी जात अनेकाचा घात करते. इतकं उघड साधुसंत सांगून बी लक्ष येत नाही. आता काय करावं त्यांनी तरी. साधुसंत एवढे विस्तार करायला ते साधुसंत ज्ञानोबा तुकोबारांनी विस्तार केला. किती वेळ सांगितलं महाराजांनी. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खात काळ सावधान. तरी मस्ती चाललेले लोकांना. मस्ती तर कशी जास्त रे यांची. फक्त बुद्धीन मस्ती नाही, बुद्धीन माणसं ही काम आहेत. ज्याला कुठलीच अक्कल नाही त्याचं काम. म्हणून पशु बरे भले तुझे पक्षीराज. काय म्हणतो कोरा, पक्षाला किंमत देईल भले तुझे पक्षीराज. आधिऱ्या माझ्या मना ह्याची चिंता तुझं काय खावी म्हणून भले तुझे पक्षीराज. तुझ्यापेक्षा म्हणा पक्षीराज खूप चांगले. तर त्याने कधी चिंता केली. तुमच्या चिंतने तुम्ही वायाला चाललात. तुमचे जे ठरलेलं कर्म असणारे तुमचं ठरणारे जे प्रारब्धाचा भोग तेवढाच मिळतो. पण चिंतने माणूस व्हायला जातो. तेच चिंतने चित्ताने चिंतन केलं तर देव होतो.
चित्ताने चिंतन केलं तर देव होतो आणि चित्ताने चिंता केली तर व्हायला जातो. मग काय करेल तुमच्या स्वाध्याने. चला. उभय लोक की करत सुहानी मुनिजन गणगुण साख बखानी. आता काही लोक स्वर्गाचं वर्णन करतात, पण माऊलीने इतकं सांगितलं गेलं हो ज्ञानोबारायांचे विचार ह्या विषयाला धरून. स्वर्गाची इतकी किंमत माऊलीने केली की ती किंमत त्यांनी सांगावी. सांगतो तुला. नवविद्यातला विषय आलेला याच्या संबंधाने ज्ञानोबारायांनी सांगितलं. सांगतो. वेश्याभोगी कवडायचे दार न चिपुचायचे तैसे स्वर्गसुख दीक्षिताचे काय म्हणू. आता दीक्षित म्हणजे यज्ञयाग करून स्वर्गाला जाणारे. यज्ञयाग करून कुठे जाणारे? स्वर्गाला. त्यांची काय किंमत केली की स्वर्गाला जाणारे. स्वर्गाचं सुख कसं आहे? दुकानदाराच्या बायाच्या धंद्यासारखं आहे. इतके बुद्धिहीन आहेत. कोण? यज्ञ करणारे. कुठं शास्त्र सिद्धांत, कुठं माणसं वागावं लागलेत. यज्ञ केलं म्हणजे काय झालं? यज्ञ भगवताच्या प्राप्तीकरता करा, स्वर्गाला जाण्याकरता करू नका. स्वर्ग ही काय आहे? विषयाचं ठिकाण आहे. वाईट आहे झालं. पण नाही, परमार्थ कळतच नाही माणसाला. नाही उपयोग. म्हणून महाराजांनी गुरुजींनी सांगा माझ्या, महाराजांनी कीर्तन करून वाडा बांधलं काय, आणि दुकानदारी धंदा करून वाडा बांधलं काय, दोघं सारखेच. वाडा बांधलं ना, मग ह्यांनी कीर्तन केलं एक धंदा झाला आणि त्यांनी पोट भरलं, ते त्याचं तरी बच. पण ह्याची चूक आहे. कीर्तन करणाऱ्याने निदान तुकोबारासारखं जरी नाही झालं ते त्यांच्या एका नकातल्या मातीच्या खड्या इतकं तरी नीट राहावं. 16 अंतर राहता येणार नाही शक्य, पण त्यांच्या नकात जी माती आहे त्या मातीचा एक कण इतकं तरी नीट राहावं या लोकांनी. तर काय चरण तुकोबारायचं. तुका म्हणे नेवे तनु रजगुण लागता. तुकोबाराय म्हणते त्यांच्या पायातल्या जर नकातला कण लागला तुला तर तुझे तनु म्हणजे सूक्ष्म देह, स्थूल देह, नेवे म्हणजे शांत होतो. इतकी त्यांच्या पायाच्या नकातल्या मातीची किंमत ही आहे. कशाचं कळतच नाही. तर 4 तास बोलता येतं पण हे कळत नाही. म्हणून बहु बोलून दूर सारा. जास्त बोलू नका. म्हणून आमचे शेख मोहम्मद म्हणतात. शेख मोहम्मदाचं वाक्य लई गोड आहे. कहते मगर करते नाही मुख्य बडे लबाड. कहते म्हणजे सांगतात, मगर करते नाही, सांगितले तसं वागत नाही म्हणून मुख्य बडे लबाड. हे ह्यांचं लबाड तोड आहे झालं. आणि तेच तुकोबाराय सांगतात. तुकोबाराय तेच सांगतात. तुका म्हणे करून जाईन त्याचे पाय माझे जीवी. जे सांगितले, जे साधन करतो त्या साधनाचं आचरण कर, मग माझी तुझ्यावर भयंकर कृपा. त्याचे पाय माझे असे जे असणारे साधक त्यांचे पाय तुकोबाराय माझ्या जीव म्हणजे किती प्रेम आहे. किंवा त्याच्यापेक्षा जनाबाई म्हणते वाचेल जो कोणी जणी त्याची लोटंगणी. जनाबाई महान, तिचे वर्णन करणं, ती जिच्या हाताच्या स्पर्शाने गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. त्या जनाबाईच्या हाताचा जर स्पर्श झाला गौऱ्याला तर ती गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. आणि अशीच जनाबाई, त्या जनाबाईच्या पादुका भगवंताने पांडुरंगाने डोक्यावर घेतला. असाच जनाबाई ते म्हणते वाचेल जो कोणी जणी त्याची लोटंगणी. काय वाचेल? गीता भागवत करीत श्रवण ही आहे. भागवत वाचणाऱ्याला जनाबाईचं लोटंगण आहे. ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला जनाबाईचं लोटंगण आहे. जनाबाई म्हणजे काय, कोण आहे? जे पांडुरंगाने त्याला सोळावर दिलं लोकांनी तर त्याचं पाणी झालं सोळाचं. ते जाऊ दे. एकदा काय झालं एक सांगतो थोडं चिंतन. एक बाजू अशी आहे आणि एक बाजू तशी, दोन्ही सांगायला लागलो मी. मग आता स्वर्गाचे उर्वशा धंद्यावाईक बाय आहेत. मी म्हणत नाही रे ज्ञानोबा आहे म्हणतं बरं का, माझा अधिकार नाही. पण माझ्या गुरुने मला गणित सोडवलं शिकवलं, मी गणित सोडवतो. माझ्या गुरूंनी विद्या शिकवली. गणित कसं सोडवावं, परमार्थाचं वर्म कसं कळावं ते आम्ही सांगतो. माझा अधिकार त्या कक्षेतला नाही, पण गणित सोडवतो. मात्र विषय असा
जनाबाई म्हणले तेव्हा तुला काय आवडतं? मला सांगा मी तुला का आवडतं ते काही. आणि जनाबाई गेले गौरी याच्याला आणि तिथं थोडे भांडणं लागले बाकीच्या व्हायचं. ती म्हणते गौऱ्या माझ्या, ते म्हणते गौऱ्या माझ्या. नाही झालं, भगवंत आले, दोघीचा वाद मिटवला. म्हणजे असा करा, जे बाई गौऱ्याची नाही तिला म्हणे ही गौरी कानाला लाव, आणि विठ्ठल म्हटलं जे धोनीनगर ज्या गौर ती जणीची आहे. मग त्या बायाने त्याने विठ्ठल म्हणते गौरी बाजूला ठेवायचं. सगळं झालं, गाठोडं बांधलं. गाठोडं बांधल्यानंतर धूप आरतीची वेळ झाली. बायाची किंमत किती आहे आणि अनपढ बायाची गती किती आहे याच्यावर विषय चालला. त्याने हे ऋषीमुनी सांगायला लागले, त्याच्यामुळे सांगायला लागलो. विषयाच्या बाजूला गेलो नाही, तिथं जे लिहिलं ते सांगायला लागलो. आणि मग गटोडं वाढलं. जणे वेळ होईल दुपारची, गटोडी बरोबर डोक्यावर. बरं, अरे देवा म्हणजे नाही 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 वेळ झाला आपल्याला, तुला चाललं व्हायचं नाही वजं घेऊन. आणि काय कर, ते वजं तर होईल, चाललं होईल. तुझ्या पायातला पण चपला बांध म्हणजे त्या गाठोड्यात. हो, कारण तुझ्या पायातला चपला बांध म्हणजे मला लवकर जायचं रे आणि तुला लवकर येईल. पायातला चपला असल्यामुळे लवकर चालता येणार नाही. जनाबाई तिचं नाव, तिनेच पायातल्या गटोड्यात चपला बांधल्या. ते गटोळं भगवंताने डोक्यावर घेतलं आणि गोपाळपुरापासून तिथं कालिका मंदिर आहे प्रदक्षिणा रस्त्याला, तिथवर आली. आणि तिथवर आल्यानंतर जनाबाई म्हणले, जने ही गाठोडे घे, मला वेळ झाला, लोक आले तिथे धुपारतील. आणि ते गाठोडे जनाबाईच्या डोक्यावर दिले स्वतःच्या. आणि जनेला म्हणले, जने मला काय आवडतं लक्षात ठेवून गेलं निघून. ही अधिकार त्यांचा आणि ह्याच्या उलट यांचा. म्हणून ही ऋषीमुनी यांचा त्याग का केला त्याचं हे कारण झालं. तिथं लिहिलं झालं, ऋषीमुनी कहोत आहे. काय सांगतात ऋषीमुनी? ही सांगतात झालं, निवाड आहे झालं. म्हणून कबीर महाराज म्हणत, तुला सांगितलं रात्री, नारी नारी नारे का होत, नारी की निंदा मत कोई आरो. ए प्रेम लोक, नारीची निंदा करून जिस पेट में भगवान राम प्रभू अवतार हुए, की जिच्या अवतारी कृष्णाचा अवतार, जिच्या अवतारी रामाचा अवतार, अशी कोणची खाण आहे, रतन की खाण आहे. मग तिची निंदा करू नका आणि हिची निंदा केल्याशिवाय राहू नका. लोणी घ्यायचं, ताक टाकून द्यायचं. चला, हे ऋषीमुनींनी सांगितलं बरं का. युक्ति संघ से बिंदू का नाश. हो, म्हणून त्याच्या संगतीनं बिंदूचं म्हणजे आता सगळेच वाटोळे झालं. जो नानाविध भोजन खावे, रस ताको फल बिंदू उपावे. हो, जीवन बिंदू अधीन सबन को, मसत सुख बिंदू होते मन को. जे नाना प्रकारे तुम्ही भोजन केलं, नाना प्रकारे भोजन केलेलं जे आहे त्यातलं सत्व ती संगतीने वाहायला जातं. हे जब जन को मन मलवासी, करत शोक अति धरत उदासी. म्हणून उदास राहायचं या जातीपासून. रुधिर निवास धरत मन जबहू, चंचल अधिक रजोगुण तबहू. आणि हे कशामुळे जास्त चंचल, रजगुण आणि तमगुण लोकाला, सात्विक लोकाला होत नाही. आता तुला तो विषय नाही त्याचा ना, काय सांगू. जब मन करत बिंदू में वासा, तबे शोक चंचलता नासा. हां, बिंदूमध्ये वास केला म्हणजे बुद्धिहीन. हे बिंदू या शब्दात तर बुद्धी, विचारशून्य. त्याच्यामुळे ह्या विचारशून्य लोकांची अशी फजिती होती. पुणे आपही बलवत जन जाने, हे प्रसन्न शुभ कारज ठाणे. म्हणून विचार करा विचारवंताने. हा, बिंदू अधिक होवे ज्या जन्मे, सुंदर कांतिरूप तातन में. ज्याने बिंदू सांभाळलं, ज्याने सत्व सांभाळलं, त्याची किंमत जगात आहे. बिंदू होको तन में उजियारो, नसे बिंदू तन मनु हतियारो. आणि जिथं जर बिंदू नसेल, विचार नसेल, हे सगळं हे हत्यार आहे, वाटोळ करायचं साधन आहे. जाको बिंदू न कबहू नासे, बली न पलित तिही तन परकासे. मग त्या ज्याने बिंदू म्हणजे विचार ठेवला, सात्विक गुण ठेवला, त्याच्यासारखं बलाढ्य, त्याच्यासारखं बुद्धिवंत ते दुसरा नाही. योगी करत खेचरी मुद्रा, ताते बिंदू राखी हे भद्रा. या योगीने खेचरमुद्रा कशी असते, गाढवासारखं नाही. उदाहरण कमी आहे पण सिद्धांत गोड आहे. असं बघायचं याचं काय कारण आहे. योग अभ्यासातली ही मुद्रा आहे. असं बघायचं याचं काय कारण आहे.
की तिरपी नजर बघितल्यानंतर त्याच्यासमोर विषय राहत नाहीत. असं बघितलं काय राहत आहे, असं बघितलं सगळं दिसतं का नाही. मग कसं बघावं, अरे कसं बघावं हे सांगावं, कसं थुकावं हे सांगावं, कसे कपडे घालावं हे सांगावं साधून. थुकायचं कसं बरं, अमृत अनुभव माऊलीने सांगितलं. धोतर कसं नेसायचं माऊलीने सांगितलं. हो, काय सांगू रे तुम्हाला या संताची. बाप न करी आयुष्य माय. अरे बाप आणि आईला हे माहीत नसतं. बाप न करी आयुष्य धर्म त्यांचे देखील आहे पाय. आईबापाच्या संत हे आईबाप, या आईबापाच्या शक्ती भगवंताचं दर्शन झालं. थुकायचं कसं बरं, असं समोर थुकायचंच नाही. मग डाव्या हाताला थुकायचं, उजव्या हाताला पण थुकायचं नाही. का, उजव्या हाताला विष्णू भगवंत त्यांच्या हातात, सूर्यनारायण त्या भागाला आहे, मग थुकायचं नाही. डावीकडे थुकायचं. तुम्हाला संडासाला बसायचं कळलं नाही. संडास कसं बसावं, कुणकडे बसावं, रात्री कसं बसावं, दिवसा कसं बसावं, काय आता हे सांगायच्या गोष्टी आहेत काय. चला, म्हणून हे ऋषीमुनीचे मत आहेत, म्हणून हे विषय पाहून चालायचा. अष्टसिद्धीचे धारत योगी, बिंदू खसे हारत ते भोगी. अंगाने जे योगी आहेत ते बिंदू म्हणजे परमतत्व शून्य अवस्थेपर्यंत जातात. आता इथं बिंदू या शब्दाचा अर्थ वरती शून्य अवस्थेमध्ये पोहोचवले अष्टयोगी साधन करणारे. हे नुसते सांगायच्या गोष्टी आहेत, जे अभ्यास करत त्याला माहीत असतं. काही परमार्थ कळून करायचा आहे, कळल्यावर ते करावं लागतो. कळूच तर ऐकायचं, ऐकल्यानंतर कळायचं, आणि कळल्यानंतर ते करायचं. म्हणून तुका म्हणे करून द्यावी, बोलून नाही झालं. काय करून द्यावी, जे साधन तुला प्राप्त आहे ते साधन कर, बोलू नको. कसं गंमत आहे मग ऐका. मोहे धावे घाली पाना, नाव घेता पंढराना, कोठे दिशे पाहता. भगवंताचं जर नाव घेतलं तर भगवंत कुठं न दिसता हाके सरचे घाली उडी, घालून स्तंभ पुढे हाक मारल्याबरोबर भगवंत धावत येतो. आम्ही किती 15,000 20,000 जप करतो, स्वप्नात बी येत नाही. कारण त्याचे जे लक्षणं, त्याचे जे सामग्री ती नाही ना. म्हणून दोन्ही भाग सांगितले आम्ही तुम्हाला. काय सांगू तुम्हाला, म्हणून नाही तसं. चला, म्हणून हे अष्टयोगी पुरुष असणारे, योग अभ्यास करणारे चांगदेव महाराजासारखे त्यांनी शून्य अवस्था या शब्दाचा अर्थ शुद्ध सत्वगुणापर्यंत पोहोचले आणि आनंद भोगायला लागले. आणि ह्याच्या उलट मग त्या सुखाला अंत नाही पार, हे भक्ताचा त्या सुखाला माप नाही, आणि इकडच्या फजितीला जोडा नाही. दोन्ही अंग प्रपंचामध्ये फजितीला जोडच नाही. इंद्रियाचे ओढाताण वेगळे, मनाची ओढाताण वेगळी, शरीराची रोगराई वेगळी. कुठे तुला जागा आहे, सांग ना. इथं कुठे आहे ते. शरीराची रोगराई वेगळी, मनाची ओढाताण वेगळी, कर्माचे भोग वेगळेच, जीवाची फजिती वेगळीच. कोणी कोणाचं ऐकत नाही, ही फजिती हे इकडची जात. आणि जिकडं मग त्या सुखांत नाही पार, आणि आनंदी सागर हे होते. इकडं आमच्याकडे जर आला मग त्या सुखांत नाही पार. ज्या सुखाचं उत्पत्ती नाश नाही ते सुख तुला प्राप्त होतं झालं. चला, हे तर्कदृष्टी इतकं उघड सांगावं लागलं. तर्कदृष्टी नाही रे, अदृष्टी. तर्कदृष्टी याच्यापेक्षा सूक्ष्म विचार आहेत. असं अतिउत्तम बिंदू जो जग में, तिही तियछिन लेत निज भग में. म्हणून हे जे असणारे ते घेतात. चला, जो किसान बेलन में उषही, पिरत लेत निचोरी पियुषही. बार बार बेलन में धारही, हे असार दथ्या तब जार. म्हणून बाबा ही पुन्हा पुन्हा तुला सांगतो, हे आसार आहे, आणि त्या आसाराकडे लक्ष ठेवू नको. आसार या शब्दाचा अर्थ काय, सत्वहीन. सत्वहीन. वा वा, छान छान बोलले. हे लक्ष आलं पाहिजे. मग आता सत्वहीन काय काय आहे बरं. त्रिभुवन. सत्वहीन काय काय, त्रिभुवन. त्रिभुवन.
मग त्रिभुवन सत्वहीन म्हणल्यावर त्यात 8 तास झालं, संपला विषय. म्हणून माझे गुरु बोधले महाराज माझे सहज कीर्तनाला निघाल मग चलत फेटा बांधावा. उपरणं कसे घ्यावं हे स्थळ आपलं जसं शेतकरी घोंगडं तसं उपरणं घ्यावं कीर्तनाला. आणि ज्यावेळेचा अभंग संपेल मंगलदायाचा मग त्यांनी उपरणं घ्यावा आणि आहे तसं गुंडाळा. हे निर्या पण घालून त्या उपरण्याच्या हे महात्म्याचे लक्षणं असतात. आताच्या नको सांगायला जरा. उपरण्याच्या निर्या हिथून घालून येतात, ते बी पट्टीवर पट्टी आली पाहिजे. आणि ह्यानी आहे तसं उपरणं गुंडाळायचं कीर्तनाला. इथून जर तुम्हाला शिकवायचं तर काय रे हे, तसं नाही. जे अधिकारी त्यांचा आचार वेगळा, एवढं त्याचं उत्तर आहे. हे धंद्यावाईकाचा विषय वेगळाच आहे जरा असं. आणि त्यामुळे धंद्यावाईकामुळे समाज सुधारत नाही. अगोदर आपलं घर झाडायचं, अंगण झाडायचं, मग दुसऱ्या सांगा ए ते अंगण झाड ना, तुझं झाड नाही का तो. हे ऋषीमुनी म्हणतात स्वर्गाधिकाची ही किंमत आहे काय सत्वहीनतेचं. म्हणून तुकोबाराचे वाक्य नको वैकुंठीचा वास तया सुख आहे नास. तुकोबारा म्हणते मला बोलू द्या रे, तुम्ही काय बोलता, मला बोलतो. तुकोबारा म्हणत का नको वैकुंठीचा वास आहे तया सुखानास. वैकुंठीचा वास म्हणजे जिथं विष्णू भगवान राहतात, वेद राहतात, जिथं सगळं ऐश्वर वेगळं न वर्णन करणं, आणि त्या सुखानं तुकोबारा नाशवंत म्हणतात. आता तुमचं काय वेळ हो कळा ना जरा. वैकुंठाच्या सुखाला विष्णू भगवंत राहत, तिथं तुकोबारा म्हणतात नको वैकुंठाचा वास आहे तया सुखानास. चला, आणि त्या सुखाला का बरं सत्वही नाही म्हणून, ज्या सत्व नाही. चला, त्यों तिही बीची भुजन में पिकू भरत यवनी घट खींची अमीकू. पुणी पुणी करत क्रियानित तोलो शेष बिंदू को बिंदू न जोलो. म्हणते बिंदूला पार होत नाही, बाकीचे सगळं हलके. चला, कियो असार नारी नर देहा खींच फुलेल फूल जीव खोहा. हो भो अकाम सब ताही जरावे सुके बेन मुरार लगावे. आहे का नाही. कसे नारीचा देह आसार आहे ना, आसार आहे. त्याच्यापेक्षा आणखी पुढे चला ना. आसार असणं अपवित्र आहे, अशुद्ध आहे, घाण आहे आणि दुःखरूप आहे. इतके विशेष नाही. मग पुरुषाचा ध्येय तसलाच आहे. नर ध्येय कोणता, स्त्रीचा असो की पुरुषाचा असतो, त्याचे विशेषणच आहेत. हे जो स्वरूप जोर धन भारी ता नरपे नारी बलिहारी. करी स्वरूप धन बलको अंता कहत ताही तू काको कंता. जाऊ द्या, हे सगळं सांगितलेलं आहे. ते सगळ्याच अज्ञान झालेले ही नारी ही आहे, ती त्याच्या आधीन सगळे गेलेत. तिही पुनी मिलन चहे जो अनारी कर धरपे धरतहु देगारी. नाक चढ़ाए आकिहू मोरे जाय न पति सेजहु को धोरे. कोटि वज्र संगाजु करिए सबको सार खींची एक धरिए. टीके ही असम सोन कठोरा ऋषि मुनि गण यह देत ढंडोरा. हे कोण देवंडी पिटायला लागलेत. ढंडोरा म्हणजे दवंडी पिटतात कोण, ऋषीमुनी. कशाचं, संसार असलाय म्हणून, संसार असला आहे म्हणून. आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषम धोनी सांडलेले. ब्रह्मपुरीवास करण्या माकंदर न देखील तोंडी विटाळाचे. काय म्हणतात हे जे महात्मे आहेत ब्रह्मपुरीमध्ये स्वतःच्या आनंदात राहिले, आणि त्याच्या उलट जे विटाळ आहे, देहबुद्धी आहे, नाशिवंत आहे, त्याचं तोंड बघायचं नाही. म्हणजे वरच्याला तिकडे जाऊ द्यायचं नाही. असं आहे ते. पण काय आता हे सांगणं सोपं, कळणं सोपं, अधिकार बघायचं म्हणायची ज्याची त्याला. करत गुमान हटत तिय जूजू चिपटत सठमती जनमन त्यो त्यो. कबहू को ताको वांछित करिके मरण अंत छोडत न पकरिके. ज्याला या विषयाची अंत आहे
त्याला मरण चुकतच नाही. मरणानं त्याला धरलेलंच आहे जर. आणि ज्याला मरण चुकलं त्याचा अधिकार वेगळा. पढ़ो पुराण वेद स्मृती गीता. हा, हे कोण कोण सांगतं? पुराण गीता ही शास्त्र सांगतंय. तर्क निपुण पुनि किनहु न जीता. हा, याचे जर नाही ते पुन्हा आहे. करत अधीन ताही ती ऐसे बाजीकर बंदर को जैसे. सब कुछ मन भावत करवावत पढ़े पसुही भलभांती नचावत. म्हणून हे मन भावाचं आहे व हे वाचन ते केलं पाहिजे. जर हे असं काही वाचित नाहीत, असे काही विचार साधूचे ऐकत नाहीत, मग त्यांच्या पाठीमागं हे ठरलेलंच आहे. उक्ती युक्ती सब तबही बिसरे जब पंडित पढ़े तियपे ढिसरे. अरे कोण कोण आहे? हे तर ठकल्या क्रांतदर्शी. एकदा गुरूंचं सांगितलं होतं, सांगतो इथं गुरूंच्या. आता गुरूंची आठवण आहे म्हणणं सुद्धा चुकीचं. इथं म्हणजे एक पुराणिक बुवा होते म्हणून. आता पुराणिक बुवा होते म्हणजे दोघांची किरकिर सुरुवात झाली घरातल्या घरात सुरुवात झाल्यानंतर त्या पुराणिक बुवाकडे काही लोक आले. हो पुराणिक बुवा, हो पुराणिक बुवा. आता हे दोघं एका याच्यावर आलते, कडेवर, पती पत्नी. इतके आलते की दोघं एकाच ह्याच्यातच. मग पुराणिक बुवा निघाले बाहेर. त्यांनी धरलं धोत्राला. आता धोत्रा धरल्यानंतर ते गेले, धोत्र गेले त्यांच्या हातात. की गोम हे जाते ती अक्कल असली पुराणिकचीच ती, पुराण सांगणारे. म्हणून पुराण सांगायचे तरी पौराणिक होते, पण वैष्णव न हुशारीवर आहे. अरे पुराण सांगतील पण वैष्णव म्हणजे खरं जीवनमुक्त, खरं महात्मा होणार नाही. पुराण सांगता म्हणजे काय झालं? नाही तर जमत. हे तर आमच्याकडे काही जमत नाही बुवा. हां, ते तुम्हाला जिथं विकाल तिथं माती म्हणून बुक्का तिकडे विका. आमच्याकडे बुक्काच पाहिजे. हे माती म्हणून बुक्का विकायला लागले. घेणारेच असले आणि देणारेच असले. विकाल तिथं विका, मातील म्हणून बुक्का. इथं नाही आमच्याकडे चालते. इथं आहे तैसे पाय, नाही तर घरात आहे. माझे आहे तैसे पाय. माझे आहे तैसे पाय म्हणजे कोण म्हणाले? भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपाळाला म्हणाला, ए माझ्यासारखं असलं तरी आणायचं, जा घरी. आता भगवंतासारखं व्हायचं म्हटल्यावर तसं नाही. हे हा परमार्थ तसा नाही झाला. हे हुशार नाही, हे पैसा मिळवायचा धंदा नाही, हे जन्म मरून चुकवायचा विचार आहे इथं. मग त्याच्यावर मन जिथं गुंतलं तिथं काढावं लागेल का नाही? मन जिथं गुंतलं तिथं काढावं लागेल का? एका वेळेस एका खुर्चीवर दोन माणसं बसू शकत नाहीत. तसं एका वेळेस एकच साधन बिन चुकवतं. तसं आहे ते. तसं म्हणजे परमार्थ असायचं. जब कबहू सुमरत यह वेदा तब तिय में मानत कछु खेदा. तिही त्यागन की इच्छा धारे पुनितिय नयन सैन सरसारे. आता ज्यालाही कळलं त्याला त्यागाची इच्छा. आता काय ऐक काय म्हणजे बाबा याच्या आधी तुमची भेट झाली तर माझं काम भागलं. आता होय, आता झालं ना भेट, आता कर ना काहीतरी. हे कल्याण हे बाकीचे लोक येणार म्हणायचे, बाबा आमच्या प्रपंचात पडायचं आहे, तुमची भेट व्हायला पाहिजे. अरे प्रपंचात पडलेले जे नाही त्याची काय बॉम्ब आहे? बॅटरी नाही करे. बॅटरी कुठे? तुमच्याजवळ दिसेल ना. तुझा मोबाईल आहे का? काही येणार वाटलं कवा नाही. गेले असेल सगळीच गेली. बाबाजवळ कुठे? ती कंदी ना. झाला विषय. बॅटरी द्या ना. हो, झाला विषय आपलं. सोडून दे, संपलं तिथं. हां, येईल आता. कंदील तिकडे आहे ना. त्याला आहे माहिती. नाही भ्यायला काय झालं त्याला? सगळीच गेली लाईट. येईल आता थोड्या वेळी. पण आपले काम उरकत आले. बस. जहर कठाच नैनसर बोरे ताणी कमान भोए जुग जोरे. मारत सारथ्य सब जन को विज्ञहु बचत न धन सठगन को. भयो न तियमे तीव्र विरागा यू मति मंद करत पुनि रागा. करत विविध आज्ञा जू चाकर
हुकम करे बेठी मनु ठाकर, हम्म, जे नर नार नयन सर बीधे, हम्म, तिनके ये होत नहीं सीधे, भलो बुरो सुख दुख सब विसरत, हम्म, ते कैसे भव दुख ते निसरत, हम्म, नारी बुरी बेस्या अरु परकी, हम्म, तिजी नरक निसानी धरती हम्म, धरकी, हम्म, तजत विवेकी तिहुमे नेहा, करे नेहतिह सटमुख दोहा. त्या ग्रंथामध्ये कुठे एक ग्रंथ होता, नारी नावाचा नरक आहे. त्या ग्रंथात नाव दिलं नारी नावाचा एक नरक आहे. असे नरकाचे प्रकार आहे, त्यामध्ये ही नरकाचे ठिकाण एक आहे. आता कसं एक लक्षात घ्या. आता एवढे विषय सांगून ठेवून देऊ. आईच्या उदरामध्ये काय असतं, गर्भधारणा होते. ते गर्भ असताना ते आईच्या उदरात असतं. आईच्या उदरात काय बरं सांगतो तुला, लिहिलं आहे असं. आता तुम्हाला तर ग्रंथ न पण आहे इथं बी. नवमास्त कष्टाराशी 10वी वर्षी पुरुष झाली. तर आईच्या उदरामध्ये नरकमुताच्या पिशव्या असतात. आणि नरकमुताच्या पिशव्यामध्ये हे जीव असं पचतो. आणि त्या नरकाच्या पिशवीमध्ये जीव असं उकळला जातो. कोणतं जठराग्नी. त्या जठराग्नीमध्ये अन्नपचन होते. काय बंद नाही त्या जठराग्नीमध्ये पचन होत असताना ते जठराग्नी भयंकर गरम आहे. आणि त्या गरम असल्यामुळे अन्न पाण्याची भट्टी होते. आणि त्या अन्न पाण्याच्या भट्टीमध्ये एक नरकाचं कुंड म्हणजे अन्नाची पिशवी आहे. त्याच्यामध्ये 3 भाग होतात. एक भाग सात्विक होतो, एक भाग रक्तमांसाचा होतो, एक भाग नरकाचा होतो. असे 3 भाग होतात त्या शरीरामध्ये. आणि तिथं हा जीव पचतो. आणि ज्यावेळेस पचतो त्यावेळेस त्या आई-वडिलांनी आईने खाल्लेलं आंबट तिखट ही त्याचे खूप अग्नी भडकतो. आणि त्या भडकल्या अग्नीमध्ये त्या नरकाच्या पिशव्या असणारा जीव तो असं इकडे तिकडे चुकी करतो. आणि ते म्हणते लेकरू फिरतं. लेकरू फिरत नाही, ते त्याचं दुःख भोगतं. इतकं वाईट हे झालं. कुंडली कर श्रीनाथ अवधूत चिंतित विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नाही कळत, सांगता येतं सगळं.